आदरणीय मंचावर उपस्थित सगळ्या युथ काँग्रेस, सेवा दल, महिला काँग्रेस, मुंबईच्या सगळे पदाधिकारी, महाराष्ट्र राज्याचे सगळे पदाधिकारी, सगळे खासदार, शिंदे साहेबांचं नाव घेतल्याशिवाय पुढे जाता येणार नाही, कारण आपण नेहमी म्हणतो की हत्तीच्या पायामध्ये सगळे सामावून जातील. आदरणीय शिंदे साहेब, राज्याचे माजी मुख्यमंत्री, आणि माझ्यासमोर बसलेल्या बंधूंनो आणि ठराविक भगिनींनो, भगिनी खरं जास्त असायला हव्या होत्या असं मला वाटत होतं, परंतु प्रोफेसरांचा 45 मिनिटाचा तास झाल्याच्या नंतर मला काय बोलावं हा माझा प्रश्न पडलेला. पण मी तुम्हाला सांगू इच्छितो, त्यांनी जे कानमंत्र दिलेले आहेत, हे कानमंत्र तुम्हाला आणि आम्हाला भविष्यामध्ये सक्षम बनवू शकतील आणि परत एकदा सत्तेत आणू शकतील, याची मला खात्री आहे, तुम्हाला खात्री असायला हवी. मी कष्टकऱ्यांचं नेतृत्व करतो, कामगारांचं नेतृत्व करतो, काही अंशी शेतकऱ्यांचं नेतृत्व करतो. इथे पुरके साहेब म्हणत असताना, आणि ते खरं म्हणत होते, मानलं पाहिजे, म्हणजे पुरके साहेबांनी इतक्या स्पष्टपणे आपली भूमिका मांडताना फार छान त्यांनी तुम्हा आम्हा सगळ्यांना मार्गदर्शन केलंय की काँग्रेसची इमारत आहे, त्या इमारतीला कुठेतरी तडे गेलेत. खरंच आहे. मग हे तडे बुजवणार कसे? 1947 पासून मी फार इतिहास, भूगोल, नागरिक क्षेत्रात जाणार नाही. मी काँग्रेस बरोबर कोण राहिलं? कष्टकरी राहिला, कामगार राहिला, शेतकरी राहिला, मागासवर्गीय राहिला, मायनॉरिटी राहिली, आदिवासी राहिला. आज किती आहेत? आज किती आहेत? आणि हो, हे म्हणताना असंही समजण्याचं कारण नाही, आज सुद्धा आपल्याकडे आमदारकीचं रिझर्वेशन असेल, खासदारकीचं रिझर्वेशन असेल, हे जर सत्तेत असते तर हेही सुद्धा तुमच्यानी आमच्या नशिबी नसतं आलं. मागता ते टिकवायचं कसं? ते टिकवताना एक पंचसूत्री त्यावेळेला आपल्याला इंदिरा गांधींच्या नेतृत्वाखाली देण्यात आली, आणि त्या पंचसूत्रीनंतर अनेक कार्यक्रम देशभरामध्ये आणि राज्यामध्ये आपण राबवले. आणि ह्या सगळ्या कार्यक्रमामध्ये नेत्यांपेक्षा कष्टकऱ्याचा, शेतकऱ्याचा, तुम्हा आम्हा कार्यकर्त्यांचा सहभाग होता. म्हणून आपण सातत्याने या राज्यामध्ये, महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 50 वर्ष आपण सत्तेवर राहिलो. केंद्रामध्ये सुद्धा 55 वर्ष आपण सत्तेवर राहिलो. आणि म्हणून पुरके साहेबांच्या त्या मताशी मी सहमत असताना, हे जे तडे, ज्या काय काँग्रेसच्या इमारतीला तडे गेलेत, त्याचं सिमेंट एकच असू शकतं, आणि ते म्हणजे कष्टकरी आणि कामगार हेच असू शकतं. हे मला सांगावंसं वाटेल या ठिकाणी. माझ्या कामगाराला जात नाही, माझ्या कामगाराला पंथ नाही, माझ्या कामगाराला कुठला धर्म नाही, आणि माझ्या कामगाराला देशाच्या बाबतीमध्ये, देशाच्या आणि काँग्रेसच्या बलिदानाच्या गोष्टी सांगण्याची आवश्यकता नाही. कारण सन्माननीय अध्यक्ष, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन दादा आलेले आहेत. जोरदार सगळ्यांनी उभं राहा आणि त्यांचं स्वागत करा. हर्षवर्धन दादा आगे बढ़ो, हर्षवर्धन दादा आगे बढ़ो, हर्षवर्धन दादा आगे बढ़ो, चैनीताला साहब आगे बढ़ो, चैनीताला साहब आगे बढ़ो, चैनीताला साहब आगे बढ़ो,
टेनितला साहब आगे बढ़ो. सगळ्यांनी जरा बसून घेतलं तर फार बरं होईल. आणि आतापर्यंत जेवढे मार्गदर्शन झाले त्याच्यामध्ये आपण स्वतःला अब बंटी दादा तो बढ़ चुके, अभी आप लोगों को भी साथ में बढ़ना है. ये कार्यकर्ताओं का जो ये यहां जमघट है उसमें वही बातें हो रही है. तो आप बैठेंगे तो अच्छा होगा, बाकी सारे लोगों को अपनी बातें करने का मौका मिलेगा. आणि म्हणून मी या ठिकाणी मुद्दाम आपल्याला सगळ्यांना सांगू इच्छितो, नवनिर्वाचित अध्यक्षांना सुद्धा सांगू इच्छितो, आपल्या पंचसूत्रीचा कार्यक्रम, आपल्या कष्टकऱ्याला शेतकऱ्याला बरोबर घेऊन जाण्याचा कार्यक्रम, आपल्या सर्व विभागांना बरोबर घेऊन जाण्याचा कार्यक्रम आपल्याला राबवायला पाहिजे. आणि कामगारांचा प्रतिनिधी म्हणून मी आपल्याला आश्वासित करू इच्छितो, पूर्णतः या महाराष्ट्राचा कामगार, या देशाचा कामगार तुमच्या खांद्याला खांदा लावून तुमच्या बरोबर काम करेल असं आश्वासित करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय कामगार. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.